नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर आज 20 ते 25 दिवस उलटलेले आहेत। आता मुख्यत्वे ही परीक्षा आहे, कारण का लोकांचे आता पगार होणार आहेत। आज 1 तारीख आहेत। बरेचशा खाजगी कंपन्यांचे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले आहेत। 5 तारीख, 10 तारीख, 7 तारीख, 8 तारीख अशा विविध तारखांना लोकांचे पगार होत आहेत। पण बँकातून म्हणजे एटीएम मधून जी काढण्याची लिमिट आहे ती अजून देखील 2,500 आहेत। बऱ्याचशा एटीएम मध्ये पैसे नाहीत। अशा पद्धतीने बँकेचे कर्मचारी आणि जे रांगेमध्ये उभे जे अकाउंट होल्डर आहेत त्यांच्यामध्ये वाद होत आहेत। मुळात आता बँकांमध्ये लोकांचे पगार आलेत, पण पैसे काढण्याकरता जे सेव्हिंगमध्ये आहेत त्यांना 10,000 आणि जे करंट अकाउंट आहेत त्यांना 24,000ची परवानगी देण्यात आलेली आहे। पण कशा पद्धतीनं ह्या जे पैसे जे पगार आहेत ते लोकांना काढता येतील यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। कारण का मुळात साधारण घर खर्च चालवायला 15 ते 20,000 रुपये लागतात आणि हे पैसे काढण्याकरता या लोकांना कमीत कमी 5 ते 10 दिवस रांगांमध्ये उभं राहावं लागेल। आपल्यासोबत काही लोक आपण त्यांना विचारूयात। आता पगार लोकांची आता सुरू झालेली 1 तारीख आज आलेली आहे। पगार लोकांनी काढण्याकरता लाईन लावावेत किंवा एटीएम मध्ये देखील तशी सुविधा नाहीये। 100च्या 50च्या किंवा 1000 किंवा 2000च्या किंवा 500च्या नोटा त्या ठिकाणी नाहीत। त्यामुळे किती आपल्याला त्रास होतोय? 2000च्या नोटेमुळे फारच त्रास होतोय, कारण ते सुट्टे तर मिळतच नाहीये आणि जवळजवळ 25% एटीएम चालू आहे आणि 75% एटीएम बंद आहेत नोटांमुळे। कारण ते लोक सांगतात की आम्ही 24 तासामध्ये एकदाच एटीएम लोड करू शकतो, त्यानंतर लोड केला जात नाही आणि ज्यावेळी नोटा येतात त्यावेळी कमीत कमी 1 तासातच या नोटा संपतात। आज 1 तारीख आहे, पगार दिवस आहे। घरातला खर्च चालवण्याकरता 10 ते 15,000, 25 ते 30,000 रुपये लागतात। अशा परिस्थितीमध्ये फक्त 10,000 रुपये चेकने आणि एटीएमने 2,500, त्यामुळे किती आता पुढच्या अडचणी येणार आहेत? सकाळी 9 वाजल्यापासून लाईनीत राहून सुद्धा 12 साडेबाराच्या दरम्यान लाईन संपते आणि पैसे संपल्यानंतर जितके लाईनीत उभे आहेत ना त्यांना परत जायला लागतंय। असा जवळजवळ 3-4 दिवस हा प्रकार चालू आहे। बुलढाणा अतुलसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।